नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही किताबें बहुत सी पढ़ी होंगी तुमने, मगर कोई चेहरा क्या तुमने पढ़ा है हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. या गाण्यातली कल्पना जरी रोमॅन्टिक होती ना, तरी हा माझा आत्ताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पण खरंच समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरून आणि बॉडी लँग्वेजवरून तो माणूस कसा असेल, त्याच्या मनात काय चाललं असेल किंवा त्याला तुमच्याबद्दल नक्की काय वाटतंय हे ओळखू शकाल. असं जर का मी तुम्हाला सांगितलं तर येस, तेच मी आज या व्हिडिओमध्ये या कोर्समध्ये सांगणार आहे. इंटरेस्टिंग ना? म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. हा व्हिडिओ संपता तुम्ही लोकांना रीड करायला नक्की सुरुवात कराल. पण सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बॉडी लँग्वेज म्हणजे कुणाचं माइंड रीड करण्याची ही एक जादू वगैरे काही नाही आहे. ही एक पद्धतशीर टेक्निक आहे जी मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि बॉडी लँग्वेज समजून घेण्याचा उद्देश हा लोकांना जज करण्यासाठी नाही आहे, तर त्यांच्या भावना, कम्फर्ट लेवल, कॉन्फिडन्स त्यांचा आहे, त्यांची इमोशनल स्टेट समजून घेऊन आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं, पर्सनल लेवलवरती पण आणि बिझनेस लेवलवरती, किंवा मग त्यांना मदत कशी करू शकतो हे समजून घेण्यासाठी आहे. सो कुठल्याही माणसाचा स्वभाव त्याच्या बॉडी लँग्वेजवरून ओळखायचा असेल तर इथून पुढे कुणाशी बोलताना त्या माणसाला एकदम मायन्यूटली ऑब्झर्व करायला लागा. सो लोकांना ऑब्झर्व करताना काय काय ऑब्झर्व करायचं नाही नक्की, तर सगळ्यात आधी बघूया की चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स ते काय सांगतात. सो कसं असतं की कुणाच्याही मनातल्या भावना या त्यांच्या चेहऱ्यावरती पटकन रिफ्लेक्ट होतात. सो सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचं हसणं. खरं हसू म्हणजे जेन्युइन स्माईल कसं असतं, तर खरं हसू फक्त ओठावरती नसतं, त्याच्यात डोळे पण असतात, गालवरती येतात, चेहरा रिलॅक्स दिसतो. सो आपल्याकडे बघून जर का कुणी असं जेन्युइन स्माईल देत असेल तर याचा अर्थ काय असतो की ती व्यक्ती आपल्याबरोबर कम्फर्टेबल आहे, आपल्याला भेटून त्या व्यक्तीला आनंद झाला आहे, मग त्या व्यक्तीशी आपलं कनेक्शन होणं हे एकदम इझी जातं. आणि मग तुम्हाला बघून जर का एखाद्या व्यक्तीने फेक स्माईल दिला म्हणजे बनावट हसू, तर त्याचा अर्थ कसा काय असू शकतो, तर पहिलं बनावट हसू म्हणजे काय, फक्त ओठ हलतात पण डोळ्यामध्ये अजिबात भावना नसतात. सो याचं मिनिंग असं आहे की इट्स लाईक अ फॉर्मल स्माईल, म्हणजे ती व्यक्ती अजून आपल्याशी कम्फर्टेबल झालेली नाही आहे किंवा ती व्यक्ती आपल्यापासून काहीतरी लपवती आहे. बोलताना एखादी व्यक्ती वारंवार ओठ चावत असेल तर ते दाखवतं की ती व्यक्ती नर्वस असू शकते, कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये असू शकते किंवा त्या व्यक्तीला अँझायटी असू शकते कसली तरी. कुणी आपल्याशी बोलताना जर का तिरकस स्माईल देत असेल तर ती व्यक्ती कुत्सित भावनेने तरी तसं करते किंवा ती कॉन्फिडंट असते पण त्या व्यक्तीला ॲटिट्यूड पण असतो किंवा मग ती आपल्यापासून काहीतरी लपवत तरी असते. आता बोलताना एखादी व्यक्ती तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट कसा करते किंवा कसा करत नाही यावरूनही आपण त्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगू शकतो. जर व्यक्ती आरामात समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघून बोलत असेल पण ऑफकोर्स स्टेअर करत नसेल तर ते दाखवतं की ती व्यक्ती, बोलणारी व्यक्ती कॉन्फिडंट आहे, त्या व्यक्तीला त्या माणसाशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण जर एखादी व्यक्ती बोलताना खूप कमी आय कॉन्टॅक्ट करत असेल तर ते दाखवतं की त्या व्यक्तीचा नर्वसनेस किंवा शायनेस किंवा तसंच काही ना काही इन्सिक्युरिटीज त्या व्यक्तीला आहेत हे पण लक्षात येतं. तुमच्याशी बोलताना एखादी व्यक्ती डोळे स्थिर न ठेवता इकडे तिकडे बघत असेल सतत किंवा डोळे फिरवत असेल तर मे बी ती इरिटेट किंवा बोर झालेली असेल, आयदर तुमच्यामुळे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कारणावरून, किंवा त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तसा रिस्पेक्ट वाटत नसेल. पण आता लगेचच याचा अर्थ ती व्यक्ती खोटं बोलतीये असा काढण्याची गरज नाही आहे. हे खरं आहे की बऱ्याच वेळेला लोक खोटं बोलताना समोरच्याच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत, पण काही लोक नॅचरलीच इंट्रोवर्ट असतात, त्यामुळे मग ते फार कमी वेळेला आय कॉन्टॅक्ट करतात बोलताना. म्हणून मग कन्क्लुजनला जंप न करता बाकी बॉडी लँग्वेज पण ऑब्झर्व करा आणि नंतरच ठरवा. तसंच कुणी जर बोलताना तुमच्याकडे सतत टक लावून बघत असेल तर कदाचित ती व्यक्ती स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा समोरच्याला दडपण किंवा अस्वस्थ वाटावं
अशा डॉमिनन्सच्या भावनेतून ती व्यक्ती तसं करत असेल, किंवा ती व्यक्ती ॲग्रेसिव्ह असू शकते, किंवा दुसऱ्यावरती नियंत्रण ठेवण्याची वृत्ती त्या व्यक्तीमध्ये असू शकते. जर कोणी बोलताना रॅपिड ब्लिंकिंग म्हणजे वारंवार पापण्या ब्लिंक करत असेल, तर पॉसिबिलिटी असते की ती व्यक्ती काहीतरी स्ट्रेस खाली आहे, किंवा नर्वस आहे, किंवा कसल्या तरी प्रेशरमध्ये नक्की आहे. बोलताना कुणी जर सारखं नाकाला टच करत असेल किंवा नाक खाजवत असेल, तर पॉसिबिलिटी अशी असते की त्या व्यक्तीला कसला तरी डाऊट वाटतोय, आयदर तुमचा किंवा तुमच्या बोलण्याचा, किंवा ती व्यक्ती जरा जास्तच विचार करते, ओव्हर थिंकिंग टाईप्स, किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू आहे. आता बघूया की हातांच्या हालचालीवरून म्हणजे हँड जेस्चरवरून समोरच्या माणसाबद्दल आपल्या काय लक्षात येऊ शकतं. सो जेव्हा कुणी तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने हात हलवत असेल, म्हणजे हात आखडून न घेता, तर हे दाखवतं की ती व्यक्ती प्रामाणिक आहे, कम्फर्टेबल आहे, त्या व्यक्तीमध्ये एक प्रकारचा ओपननेस म्हणजे मोकळेपणा आहे. सो जेव्हा कुणी व्यक्ती आपल्याशी बोलताना त्यांचे हात लपवत नाही, तेव्हा आपल्या मेंदूला म्हणजे आपण त्यांच्याशी बोलत असताना आपल्या मेंदूला पण इथे धोका नाही आहे असा संकेत मिळतो. त्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती जास्त सुरक्षित, विश्वासू किंवा ट्रस्टवर्दी वाटू शकते. म्हणूनच कदाचित पब्लिक स्पीकर्स किंवा लीडर्स किंवा टीचर्स किंवा सेल्स प्रोफेशनल्स हे जेस्चर म्हणजे ओपन हँड्स ठेवण्याचं जेस्चर जाणीवपूर्वक वापरतात, कारण त्यामुळे त्यांना लोकांशी कनेक्ट करणं इझी जातं आणि लोकांमध्ये त्यांच्यासाठी एक ट्रस्ट निर्माण होतो. या उलट जर कुणी तुमच्याशी बोलताना हात लपवत असेल, म्हणजे जसं हात खिशात घालणं वगैरे, तर त्या व्यक्तीला कदाचित इन्सिक्युअर्ड वाटत असेल, नर्वस वाटत असेल, किंवा त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलताना अनकम्फर्टेबल वाटत असेल, हे लक्षात घ्या. आता एखादी व्यक्ती जर दुसऱ्याशी बोलताना सतत हाताची घडी घालत असेल, तर त्याचा अर्थ बरेच वेळेला असा असतो की ती व्यक्ती डिफेन्सिव्ह मोडमध्ये असते, म्हणजे स्वतःला ती प्रोटेक्ट करत असते काही ना काही कारणासाठी, किंवा अनकम्फर्टेबल पण असू शकते. पण अर्थात कधी कधी थंडीमुळेही हे होऊ शकतं. सो सिच्युएशन बघून कन्क्लुजन काढलं पाहिजे. आणि कुणी जर बोलताना दुसऱ्याकडे बोट दाखवून बोलत असेल, तर ते ॲग्रेसिव्ह वाटू शकतं. त्यातून कंट्रोलिंग वाईब्स आपल्याला मिळतात, जणू ती व्यक्ती स्वतःला तुमच्यापेक्षा वरचढ समजते आहे आणि तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हेच जर का कुणी बोलताना घट्ट मूठ आवळून बोलत असेल किंवा घट्ट मूठ ठेवून बोलत असेल, तर समजायचं की त्या व्यक्तीमध्ये खूप राग, फ्रस्ट्रेशन किंवा टेन्शन भरलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी खूप दाबून असं ठेवलेलं आहे. कुणी सतत हात चोळत असेल बोलताना, म्हणजे वारंवार हात घासत असेल, तर शक्यता अशी असते की ती व्यक्ती खूप एक्सायटेड किंवा इगर, उत्साहित असू शकते. कधी कधी याचा अर्थ असाही असू शकतो की त्या व्यक्तीमध्ये थोडीशी लोभाची भावना म्हणजे ग्रीड किंवा काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा असू शकते. तसंच ती व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवत असण्याचीही शक्यता असते. आता तुमच्याशी बोलताना समोरच्या व्यक्तीचा पोश्चर कसा आहे त्यावरूनही त्या व्यक्तीबद्दल बरेच अंदाज बांधता येतात. जर एखादी व्यक्ती म्हणजे उभी राहताना किंवा बसलेली असताना ताठ बसलेली असेल आणि शोल्डर्ससुद्धा रिलॅक्स्ड असतील, तर ते दाखवतं त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स, त्या व्यक्तीला स्वतःबद्दल असलेला सेल्फ रिस्पेक्ट. तसंच ती व्यक्ती नेहमी अलर्ट मोडमध्ये असते, हे पण लक्षात येतं आपल्या. पण जर का पोश्चर सरळ नसेल, म्हणजेच ती व्यक्ती वाकून बसलेली असेल, तर ते दाखवतं की त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स लो आहे. कदाचित ती व्यक्ती खूप थकलेली किंवा दुःखीही असू शकते. जर कुणी बोलताना तुमच्याशी मागे झुकत असेल, डिस्टन्स वाढवत असेल, तर मग ते दाखवतं की ती व्यक्ती काही ना काही कारणाने तुमच्याशी बोलताना कम्फर्टेबल नाही आहे, किंवा तिला तुमच्याशी बोलण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे. हेच जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना थोडं पुढे झुकून बोलत असेल, तर ते दाखवतं की ती व्यक्ती तुमच्या बोलण्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तुमच्याकडे नीट लक्ष देऊन ऐकते ती व्यक्ती आणि तुमच्याशी एक कनेक्शन तयार करण्याचा प्रयत्न करते. आता एक महत्त्वाचं पण लक्षात न येणारं जेस्चर, पायांची दिशा म्हणजे फीट डायरेक्शन. ही ॲक्च्युली खूपच अंडररेटेड गोष्ट आहे. आपलं सहसा याकडे लक्ष जात नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेकदा फीटमधून सिग्नल मिळतात. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल आणि त्या व्यक्तीच्या पावलांकडे तुम्ही जर नीट लक्ष दिलं आणि पावलं जर का तुमच्याकडे असतील, पावलांची डायरेक्शन, तर त्या व्यक्तीचं लक्ष तुमच्याकडे आहे,
तो तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे असा याचा अर्थ आहे. पण जर का त्या व्यक्तीने त्याचे पाय बाहेरच्या दिशेने ठेवलेले असतील तर मात्र त्याला मानसिकदृष्ट्या त्या कॉन्व्हर्सेशनमधून बाहेर पडण्याची इच्छा आहे हे त्यातनं दिसतं. तसंच जर का तुम्ही कुणाशी बोलत असाल आणि त्या व्यक्तीच्या पायाची बोटं म्हणजे टोज हे तुमच्याकडे नसून दरवाजाकडे असतील तर याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला तिथून लवकरात लवकर जायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याशी बोलताना एखादी व्यक्ती तुमच्या दिशेने क्रॉस लेग पोझिशनमध्ये बसलेली असेल तर ती व्यक्ती तुमच्यामध्ये रस घेते हे नक्की समजा. आता आपल्याशी कुणी बोलत असताना आपण जेव्हा हे सगळं ऑब्झर्व करत असतो तेव्हा मायक्रो एक्सप्रेशन्स पण लक्षात घ्या. मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणजे 1/25 ऑफ अ सेकंड अशासाठीच ते येतात. जसं नाक मुरडणं म्हणजे सूक्ष्म तिरस्कार किंवा नापसंती ह्यातून दाखवली जाते. ओठ आवळणं म्हणजे लिप कॉम्प्रेशन. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी लपवत असते किंवा तणावात असते तेव्हा तिचे ओठ बारीक दिसायला लागतात. ही अशी मायक्रो एक्सप्रेशन्स समोरच्या माणसाबद्दल आपल्याला बरंच काही सांगून जातात. आता आपला आवाज हा फक्त बोलण्याचं साधन नाही आहे तर तो आपल्या मनाची आणि शरीराची अवस्था पण दाखवतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आवाज शांत, स्पष्ट आणि स्टेडी असतो तेव्हा तो किंवा ती मानसिकदृष्ट्या स्थिर असतात. त्या व्यक्तीचं परिस्थितीवरती नियंत्रण असतं. ती व्यक्ती कॉन्फिडंट असते हे आपल्याला लगेच लक्षात येतं. पण जेव्हा कुणाचा आवाज थोडा कंप पावत असतो किंवा तुटक असा वाटतो तेव्हा कदाचित ती व्यक्ती नर्वस असू शकते, अँझायटी असू शकते तिला, भीती किंवा ताण किंवा चिंता यांचा पण संकेत हा या टाईपचा आवाज देऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप वेगाने बोलते फास्ट तेव्हा नर्वस एनर्जी दाखवते त्या व्यक्तीमधली. त्या व्यक्तीच्या आतली अस्वस्थता किंवा अर्जन्सी किंवा दबाव, प्रेशर कसलं तरी किंवा विचारांचा गोंधळ असं काहीतरी सुद्धा त्यातून दिसतं. अर्थात फक्त आवाजावरूनच निष्कर्ष काढू नका. परिस्थिती, भावना आणि बॉडी लँग्वेज ह्या सगळ्या गोष्टी एकत्र समजून घेऊन मगच अर्थ काढायला पाहिजे. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मनात काय आहे किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते याच्याबद्दल निष्कर्ष काढताना यातला एखाद दुसरा जेस्चर नाही तर ओव्हरऑल पॅटर्न बघितला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच जेस्चरवरून कन्क्लुजन काढू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादी व्यक्ती आय कॉन्टॅक्ट टाळत असेल, तुमच्यापासून हात लपवत असेल, शरीर मागे घेत असेल किंवा फोर्सफुली स्माईल करत असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी बोलताना काही ना काहीतरी कारणाने कम्फर्टेबल नाही आहे असं आपण मिळवू शकतो या सर्वांचा एकत्रित अंदाज बांधून. पण जर का फक्त क्रॉस्ड आर्म्स करून ती व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर लगेच ती व्यक्ती नकारात्मक आहे किंवा आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवती आहे असा अर्थ काढता येणार नाही. म्हणूनच आपल्याला संपूर्ण पॅटर्न म्हणजे ओव्हरऑल पॅटर्न बघणं हे फार गरजेचं आहे. सो एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झालेली असेल किंवा त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यामध्ये खूप रस असेल, इंटरेस्ट असेल, हे कसं ओळखायचं? म्हणजे हे दाखवणारा एकूण पॅटर्न काय असेल तर वारंवार डोळ्यात डोळे घालून बघणं म्हणजे रिपीटेड आय कॉन्टॅक्ट ती व्यक्ती करत असेल, जरा जास्त स्माईल करत असेल, तुमच्याकडे झुकून बोलत असेल, लीन होऊन तुमच्याकडे किंवा वारंवार केसांना हात लावत असेल, यापैकी अनेक गोष्टी जर का एकत्र दिसत असतील तर साधारणपणे ओळखता येऊ शकतं की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे. तसंच जर का समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना नकळतपणे तुमच्यासारखीच बसण्याची पद्धत किंवा हालचाल तुमच्यासारखी कॉपी करत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्याशी रॅपो जनरेट करते किंवा भावनिक जवळीक निर्माण करते आणि अर्थातच हे सकारात्मक संवादाचं म्हणजे चांगल्या कम्युनिकेशनचं मोठं लक्षण आहे. आता एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना अनकम्फर्टेबल असेल तर ती व्यक्ती आपला डिस्कम्फर्ट किंवा डिसइंटरेस्ट कसा दाखवते, कोणतं सिग्नल देते तर अशा वेळेला ती व्यक्ती फोन वारंवार चेक करणं किंवा शॉर्ट आन्सर्स देणं किंवा बॉडी तुमच्यापासून दूर ठेवणं, फेक स्माईल देणं किंवा रेस्टलेसपणा दाखवणं यावरून तुम्ही ओळखू शकता की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे. आता एखादी व्यक्ती कॉन्फिडंट आहे की नाही हे कसं ओळखायचं तर कॉन्फिडंट व्यक्तीच्या हालचाली आणि मूवमेंट्स ह्या अगदी शांत, स्थिर आणि नियंत्रित, कंट्रोल्ड अशा असतात. ती व्यक्ती घाई गडबड अजिबात करत नाही. त्या व्यक्तीचा चेहरा एकदम रिलॅक्स्ड आणि सहज असा दिसतो
आवाज एकदम स्टेडी असतो, म्हणजेच ना खूप जलद असतो, म्हणजे ती व्यक्ती जलद बोलते, ना खूप शेकी आवाज असतो. तसंच बोलताना ती व्यक्ती समोरच्या व्यक्ती बरोबर बॅलन्स्ड असे आय कॉन्टॅक्ट ठेवते. पण या उलट एखादी व्यक्ती जर का नर्वस असेल किंवा कमी कॉन्फिडंट असेल, तर बोलताना ती व्यक्ती चेहऱ्याला सतत टच करत राहते, आवाज थोडासा शेकी असू शकतो, त्या व्यक्तीच्या हालचाली शांत नसतात, मुवमेंट्स अशा फास्ट फास्ट असतात, ती व्यक्ती पाय मे बी सतत हलवत असते. ह्या सगळ्या गोष्टींवरून त्या व्यक्तीचा लो कॉन्फिडन्स किंवा रेस्टलेसनेस अगदी सहजपणे दिसून येतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की बॉडी लँग्वेज म्हणजे लाय डिटेक्टर टेस्ट नाही आहे. कारण कधी-कधी बॉडी लँग्वेज, जेस्चर याच्यावरती संस्कृती किंवा व्यक्तिमत्व किंवा चिंता, अँझायटी, सवयी किंवा काही पूर्वीची आघात, ट्रॉमा यांचाही परिणाम झालेला दिसतो. म्हणून आधी नीट निरीक्षण करा. त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज नेहमीच तशी असते की एखाद्या ठराविक वेळेला तशी दिसते? ही तात्पुरती आहे का नेहमीच हे आहे? हे सगळं समजून घ्या आणि मगच काय तो निष्कर्ष काढा. तसंच कोणालाही ओव्हर जज करू नका. सो ह्या सगळ्यामध्ये गोल्डन रूल काय आहे, तर बॉडी लँग्वेज म्हणजे क्लूज आहेत, प्रूफ नाही आहे. सो लोकांना उगीचच जज करण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही बॉडी लँग्वेजची भाषा तुम्हाला समजली आहे. सो दुसऱ्यांना वाचण्याआधी स्वतःची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करा. कारण तुमचं पोश्चर, तुम्ही करत असलेला आय कॉन्टॅक्ट बोलताना किंवा स्माईल किंवा तुमचा आवाज हे सुद्धा बाकीच्या लोकांना तुमच्याबद्दल सांगत असतं. करेक्ट? सो रोज लोकांच्या चेहऱ्याकडे, पोश्चरकडे, हाताकडे, चालण्याकडे शांतपणे ऑब्झर्व करा, अर्थात विदाऊट एनी ॲझम्पशन्स. मग हळूहळू तुम्हाला लोकांच्या इमोशन्स, त्यांची एनर्जी पॅटर्न्स समजायला लागतील. यामुळे मग तुम्हाला नक्कीच इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत होईल. यातून तुम्ही कोणाला मदत करू शकता, कोणती व्यक्ती तुमच्या कामासाठी योग्य आहे हे ठरवू शकता, लोकांशी कम्युनिकेशन सुधारून रिलेशनशिप्स अधिक चांगल्या करू शकता, कोण तुमच्याशी खोटं बोलतं आहे, कोण तुम्हाला फसवतं आहे हेही तुमच्या लगेच लक्षात येईल. तसंच तुम्ही स्वतः पण कसे कॉन्फिडंट दिसू शकता हेही तुम्हाला समजेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल. आणि अर्थातच आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच व्हायला लागतील. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला अजूनही ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहा किंवा तुम्हाला अजून कुठले कोर्सेस ह्या चॅनलवरती माझ्या बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर पण करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.